नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. रिडेव्हलपमेंट संदर्भात बऱ्याचशा क्वेरी येतात. रिडेव्हलपमेंट करताना जीएसटी ॲप्लिकेबल आहे का? जो ॲडिशनल एरिया जो मिळतो त्याच्यावर जीएसटी ॲप्लिकेबल आहे का, की संपूर्ण एरियावर ॲप्लिकेबल आहे? आणखीन पण क्वेरीज येतात की नवीन जे फ्लॅट ओनर्स फ्लॅट परचेस करतात रिडेव्हलपमेंट बिल्डिंगमध्ये त्यांना जीएसटी ॲप्लिकेबल आहे का? त्या संपूर्ण बद्दलची माहिती देण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तरी मी ॲडव्होकेट परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना रिडेव्हलपमेंट संदर्भात जीएसटी ॲप्लिकेबल आहे की नाही त्याबद्दल मार्गदर्शन करावे. धन्यवाद म्हात्रे साहेब. आपला आजचा विषय आहे जीएसटी इम्प्लिकेशन्स ऑन रिडेव्हलपमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. या व्हिडिओला आपण दोन पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. फर्स्ट पार्ट आहे जीएसटी इम्प्लिकेशन्स ऑन रिडेव्हलपमेंट अँड सेकंड पार्ट आहे जीएसटी इम्प्लिकेशन्स ऑन सेल्फ रिडेव्हलपमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. फर्स्ट पार्ट जो आहे त्यामध्ये एंटर करायच्या अगोदर आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की हाऊसिंग सोसायटीचं डेफिनेशन जे नव्याने 2019च्या नवीन चॅप्टरमध्ये इनकॉर्पोरेट केलेलं आहे त्या डेफिनेशन मध्ये तिसरा ऑब्जेक्ट जो आहे ते रिडेव्हलपमेंट आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बाय युटिलायझिंग द पोटेन्शियल ऑफ द लँड असं संबोधलेलं आहे. सेक्शन 154 कॅपिटल B-1 ब्रॅकेटमध्ये 17 मध्ये हाऊसिंग सोसायटीचं आपल्याला नव्याने डेफिनेशन पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेला हे पोटेन्शियल ऑफ द लँडचा संबोधलेलं आहे त्या पोटेन्शियल ऑफ द लँडला ज्या वेळेला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रिडेव्हलपमेंट मध्ये ट्रान्सफर करते, डेव्हलपरला ज्या वेळेला राईट्स ट्रान्सफर होतात ज्याला आपण डेव्हलपमेंट राईट्स बोलतो, डेव्हलपमेंट अग्रीमेंटच्या माध्यमातून मग त्या ट्रान्सफरवरती जीएसटी इम्प्लिकेशन्स जे आहेत ह्या प्रोजेक्टवरती येतात. आणि मग ते कसे येतात तर जीएसटी कायद्यामध्ये सप्लाय जो शब्द आहे आणि या सप्लायला त्यांनी इंटरप्रिट करताना सांगितलेलं आहे इट इन्क्लूड्स सेल, तुमचं बार्टर, ट्रान्सफर, एक्सचेंज इन फर्दरन्स ऑफ बिझनेस असा शब्द वापरलेला आहे. बिझनेस या शब्दाला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इलॉबरेट करणार आहोत. फर्स्ट पार्ट जो आहे जिथे ट्रान्सफर शब्द आहे, जिथे एक्सचेंज शब्द आहे, जिथे बार्टर सिस्टम आहे, ह्याला सगळ्याला सप्लाय मध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणून जीएसटी इम्प्लिकेशन्स जे आहे ते रिडेव्हलपमेंट मध्ये येतात असं एक प्रकारचं इंटरप्रिटेशन आहे. आणि ज्या वेळेला आपण हे राईट्स ट्रान्सफर करतो डेव्हलपरला त्याच मोबदल्यात म्हणजे त्याच एक्सचेंज मध्ये किंवा त्याच बार्टर सिस्टम मध्ये आपण आपल्याला वाढीव क्षेत्र म्हणजे आपल्या मेंबर्सना वाढीव क्षेत्र जे आहे ते प्राप्त होतं. म्हणजे मग ह्या केसमध्ये जर आपण पाहिलं तर डेव्हलपरकडे दोन कंपोनेंट असतात, एक रिहॅब कंपोनेंट आणि एक सेलेबल कंपोनेंट. ह्या सेलेबल कंपोनेंट वरती जीएसटी इम्प्लिकेशन्स कसे येतात तर ह्यामध्ये देखील दोन प्रकार आहेत, एक प्रायर ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणि एक आफ्टर कंप्लिशन म्हणजे आफ्टर ऑक्युपेशन सर्टिफिकेट. प्रायर ऑक्युपेशन सर्टिफिकेट जो सेलेबल पार्ट आहे जो डेव्हलपर विक्री करणार आहे मार्केटमध्ये त्या पार्ट वरती इम्प्लिकेशन्स जे आहेत हे दोन प्रकारचे आहेत. पहिला 5% जे आहेत हे तुमच्या मार्केट व्हॅल्यूची जी काय फ्लॅटची मार्केट व्हॅल्यू आहे, अग्रीमेंट व्हॅल्यू आहे त्याच्यावरती 5% जे आहे ते जीएसटी इम्प्लिकेशन तुम्हाला येतं. म्हणजे ते अलॉटीज कडनं बिल्डर कलेक्ट करतात. आणि जर अफोर्डेबल हाऊसिंग असेल, अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे 60 स्क्वेअर मीटरचं घर किंवा 45 लाख रुपीजच्या आतमधलं घर मेट्रो सिटीजमध्ये, नॉन मेट्रो सिटीजमध्ये 90 स्क्वेअर मीटर आणि 45 लाख रुपीजच्या आतमधलं घर त्याला आपण अफोर्डेबल हाऊसिंग बोलतो. आणि अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये जीएसटी इम्प्लिकेशन्स हे 1% पर्यंत येतात. मग अशा तऱ्हेने डेव्हलपर अलॉटीज कडनं 5%, 1% कलेक्ट करतात जीएसटी आणि ते जीएसटी जे आहे इम्प्लिकेशन्स अलॉटीजच्या डोक्यावरती येतं. पण जर ऑक्युपेशन सर्टिफिकेट आलेलं असेल तर अंडर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम ती लायबिलिटी ऑफ पेइंग जीएसटी जी आहे ती डेव्हलपरच्या पार्टमध्ये कव्हर होते. म्हणजे जर अनफ्लोर्ड फ्लॅट्स असतील ऑक्युपेशन सर्टिफिकेट आल्यावरती डेव्हलपरकडे सेलेबल पार्ट मधले तर तिथे तो अलॉटीज कडनं 5% घेऊ शकत नाही. ते जे जीएसटीचा भुर्दंड आहे तो अंडर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम डेव्हलपरच्या पार्टमध्ये इनकॉर्पोरेट केला जाईल. म्हणजे डेव्हलपरला ते जीएसटी भरणं आहे पण त्यांनी भरणं आहे तो अलॉटी कडनं कलेक्ट करू शकत नाही. त्याच पार्टमध्ये म्हणजे त्याच लॉ जर आपण ऍप्लिकेबल केला तसाच जर आपण विषय ऍप्लिकेबल केला
तर त्याच पार्टमध्ये आफ्टर ऑक्युपेशन सर्टिफिकेट ज्या वेळेला तो पोझेशन देतो एक्झिस्टिंग मेंबर्सना, तर मग एक्झिस्टिंग मेंबर्सच्या ह्याच्यावरती देखील जीएसटीची लायबिलिटी जी आहे ती अंडर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम डेव्हलपर वरतीच आहे. पण बरेचसे विषय जे आहे ते फेडरेशनकडे असे आले होते ज्यामध्ये डेव्हलपरनी डिस्प्यूट केलं होतं सोसायटी बरोबर, आणि तिथे असं त्यांनी सांगितलं होतं की अनलेस अँड अंटिल तुम्ही तुमच्या मेंबर्सचा जे टोटल एरिया जो तुम्हाला मिळालेला आहे त्या एरियावरती जो जीएसटी आहे तो तुम्ही जोपर्यंत मला देत नाही तोपर्यंत मी तुम्हाला पोझिशन देणार नाही, अशा बरेच केसेस रिप्रेझेंटेशन जे आहेत ते फेडरेशनकडे आलं होतं. मग यासाठी आपण या माध्यमातून तुम्हाला एक रिक्वेस्ट करत आहोत की ज्या वेळेला सोसायटी रिडेव्हलपमेंटमध्ये जाते आणि डेव्हलपर बरोबर टर्म्स कंडिशन्स नेगोशिएट होतात, त्यावेळेला तुमच्या डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये हा जो टर्म आहे की जीएसटी इम्प्लिकेशन्स जे आहेत, कुठल्याही प्रकारचं एक्झिस्टिंग मेंबरला जो काही वाढीव घरं मिळत आहेत त्या घरांवरती येणाऱ्या जीएसटीचे इम्प्लिकेशन्स टोटली डेव्हलपरनी बॉन्ड केलं पाहिजे, अशा प्रकारचं स्टिप्युलेशन जे आहे ते तुमच्या डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये कव्हर व्हावं, ह्याचसाठी हा व्हिडिओ जो आहे तो आपण इथे बनवलेला होता. मग हे स्टिप्युलेशन्स तुम्ही नेगोशिएट करताना कव्हर करावं आणि त्याचप्रमाणे जीएसटी इम्प्लिकेशन्स तुमच्या सोसायटीचा भुर्दंड पडू नये ह्यासाठी हा आपण पार्ट जो आहे तो कव्हर केलेला आहे. मग नेक्स्ट पार्ट जो आहे जिथे आपण सेल्फ रिडेव्हलपमेंट कव्हर करणार आहोत. मग वेदर सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये अशा प्रकारचा ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स येतो का, सप्लायच्या डेफिनेशन मध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंट कव्हर होत आहे का, हा विषय जो आहे तो आपण सेकंड पार्ट मध्ये कव्हर करणार आहोत. असेच काही व्हिडिओज, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते आम्ही तुमच्या समोर वारंवार घेऊन येत राहू, हीच ग्वाही देऊन आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओ इथे थांबवतो. धन्यवाद.